क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. नो जेम्स नो, हे काम कोणी नवशिक्याचं नाही आहे आणि नाही कोणी आमच्याशी मस्करी करताय. हे काम कोणातरी चालाक क्रांतिकार्याचं आहे. त्याला आम्हाला हे सांगायचं आहे की तो जेव्हा पाहिजे जिथे पाहिजे आम्हाला मारू शकतो. सुपरिटेंडेंटला मी खूप चांगला ओळखतो. तो नक्कीच घाबरेल आणि मी त्याच्या याच भीतीचा फायदा घेतोय. त्याला भाग पाडेन की त्याने घाबरून हे सगळं प्रकरण दाबून टाकावं आणि सामान्य जनतेला त्रास देऊ नये. हा काय वेडेपणा आहे? हा सीता आणि सावित्रीचा देश आहे, तुझा इंग्लंड नाही आहे. विजय, माझं आणि वडिलांचं कधीच नाही पटत, कधीच नाही. असं समज एका घरात बाप आणि मुलगा नाही तर दोन विरोधी राहत आहेत. पण हा विरोध फक्त विचारांचा आहे, फक्त विचारांचा. ते इंग्रजांचे परम भक्त आहेत आणि आम्ही इंग्रजांची कशी भक्ती करतो ते तर तू बघितलंच आहेस. हो, मी पाहिलंय. म्हणून तर मी काय म्हणूनच तर काय बोल ना विजया. नाही, ते योग्य वेळ तेव्हा मी सांगेन. ते सगळं सोडा. मला हे सांगा की कॉलेज झाल्यावर काय करणार आहात तुम्ही? म्हणजे कॉलेजची वर्ष संपल्यानंतर तुम्ही काय करायचं ठरवलंय? एक तर मी ठरवलंय की मी सरकारी नोकरी नाही करणार. उलट असं काहीतरी करेन की ज्याने भारत माता ज्यामध्ये जखडलेली आहे ते गुलामीचे साखळदंड तुटतील. देश स्वतंत्र हो, बस हाच उद्देश आहे माझा विजय, फक्त हाच उद्देश. रणवीर, तुमचा हा उद्देश पूर्ण करण्याच्या कार्यामध्ये मी नेहमीच तुमच्या सोबत राहीन आणि फक्त ह्यातच नाही, तुझ्या स्वप्नांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रवासामध्ये मला सहभागी राहायचंय. मी राहू शकते ना? हां, जुन्या आठवणींमध्ये इतकी हरवले की वेळेचं भानच नाही राहिलं. पण रणवीर, आपण दोघांनी एकमेकांना जे वचन दिलं आहे की एकाच मार्गावर चालू, एकमेकांचा हात पकडून, ते वचन मी जरूर पूर्ण करेन, जरूर. पण ह्या क्षणी माझी सगळ्यात मोठी चिंता हीच आहे की तुझी सुरक्षा, आणि त्याचा प्रबंध पण मी उद्याच करेन.
रणभेरीचा तो लेख पूर्ण करून. अरे गोपी, अरे सर तुम्ही? आधी पिस्तूल आत ठेव. हो हो. अरे सर तुम्ही कुठे सारखे सुट्टीवर निघून जाता? तुम्हाला माहितीये सुप्रिंटेंडंट साहेब किती नाराज होता तुमच्यावर. मग तूच सांग काय करू? घर परिवार सोडून देऊ? मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही पण थोडं समजून घ्या ना सर, नोकरी आहे. मी इलाहाबाद मध्ये होतो. तिकडचं वादळ पाहून असं वाटतंय की त्याच्या तीव्रतेने लवकरच बनारस पण त्याच्या विळख्यामध्ये येईल. वादळ म्हणजे? हो, एक असं वादळ जे शब्दांची वीज चमकवतं, विचारांचा मुसळधार पाऊस पाडतं. एखाद्या मुर्द्याने त्याचं भाषण ऐकलं ना तर तो पण उठून उभा राहील. असा कुठल्या देशाचा मित्र तयार झालाय जो इंग्रजांशी शत्रुत्व पत्करून आपल्या मृत्यूला बोलवतोय? देशमित्र. देशमित्र? हो, देशमित्र. लोक त्याला ह्याच नावाने ओळखतात. तो गुप्त सभा भरवतो, लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करतो आणि वाऱ्यासारशी लगेच कुठेतरी गायब होऊन जातो. वाऱ्यासारखा लगेच गायब होऊन जातो. आता तर त्याची भेट घ्यावीच लागेल. तशी संधी खूप लवकरच मिळेल गोपीसिंग. मला गुप्त सूचना मिळाली आहे की तू लवकरच बनारस मध्ये येणार आहे. येऊ द्या सर, येऊच द्या त्याला बनारस मध्ये. गोपी सिंग त्याची वाट पाहतो. जर तो वादळ आहे तर गोपी सिंग तुफान आहे. सरदार कधी येत आहेत हबीब? माहिती नाही काही. कदाचित 2-3 दिवस तर लागतीलच. हो पण हरिसिंगची खबर त्यांच्यापासून लपवणं आपल्यासाठी खूपच कठीण आहे. आपण त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत. हबीब भाई, त्यांच्या समोर माझी जीभ अडखळायला लागते. नाही सोमभाई, याची गरजच नाही पडणार. कारण अभय भाईजानने असं ठरवलंय की ते सरदारांना सगळं खरं सांगून टाकतील हरिसिंग बद्दल. हो पण ते हेही बोलले होते की हे सत्य ते स्वतःच सांगतील. आपण ह्या बाबतीत गप्पच बसायचं. विचार करतोय की जर अभय भैया आपल्यासोबत नसताना सरदारांचा आपल्याशी सामना झाला तर आपण काय करायचं? तर भाईजान, असं करा की सरदारांसमोर गप्पच बसा. बस आता अभय भाईजानवर सगळं सोडून द्या. कारण आता जे करतील तेच करतील. इन्शाल्लाह चांगलंच. बरोबर बोलतोय हबीब. आता सरदारांच्या येण्याची वाट बघूया. कोण आहेस रे बाबा? राम राम राम. आज माहित नाही मी माझी पिस्तूल कुठे विसरून आलोय आणि वर हे संकट आलंय. संकट बिंकट नंतर बोलत राहा. पैसे काढा आधी.
बाबरे, माझ्याशी तुझी काय दुश्मनी आहे? डाकू आहेस का? या वेशात मी काय तुला नाचणारा वाटतो? पैसे काढ. हा, देतो. पैसे देतो देतो. माझ्या खिशात ना 9 रुपये 22 पैसे सगळे घे, पण माझी पाठ सोड रे. थांब 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 थांब, यातले ना 2 रुपये घे तू, बाकी सगळे मी माझ्याकडे ठेवतो. मला काय मूर्ख समजतोस? नाही, काढू का? घे 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 सगळे. चल, आता तुला मी माझा चेहरा पण दाखवतो, तू पण काय लक्षात ठेवशील. तुमचा लाडका गोपी सिंग. ही काय मस्करी गोपी सिंग? कोणी अशी मस्करी करते का आपल्या सिनियरची? तक्रार करेन साहेबांकडे. तुम्ही माझी तक्रार करणार? करा, नक्कीच करा. पण काय सांगणार साहेबांना? ब्रिटिश गुप्तचर विभागाचे सिनियर डिटेक्टिव्ह मिस्टर ब्रह्मा सिंग एका छोट्याशा सूर्याला घाबरले. हे बघ गोपी सिंग, मी काय घाबरलो नाही. समजलं? मी पण मस्करी करत होतो. हे बघ, आज तर तुझी ही मस्करी सहन करतोय मी, पण पुढच्या वेळेस नाही करणार. अरे, वॉर्निंग देतो मी तुला. अरे काय सर, तुम्ही मला घाबरवताय? इतका का राग करताय सर? मी तर थोडीशी मस्करी करत होतो. आता मला काय माहित की तुम्ही इतके मोठे पित्रट निघाल. पुन्हा तेच, मी तुझ्या भल्यासाठी समजावत होतो. हे तर बरं झालं की मी तुला गोळी नाही मारली. नशीब चांगलं होतं तुझं, वाचलास तू. हो सर, हे तर तुमचं अगदी बरोबर आहे. नशीब चांगलं आहे माझं. पण गोळी मारण्यासाठी एका पिस्तुलाची गरज असते. ती तर असेल ना तुमच्याकडे? हो, काय नाही. मग दाखवा ना, दाखवा. कुठे आहे पिस्तॉल? हो, काढा काढा लवकर. अरे, मिळत नाहीये सर. वाटतंय की मी माझं पिस्तूल कुठेतरी विसरलोय. आणि ही तर इतकी मोठी चूक आहे ना की साहेब तर माझी पुरती वाटच लावते. अरे बाप रे, तुम्ही पिस्तूल विसरला मिस्टर ब्रह्मा सिंग, आणि एवढा निष्काळजीपणा. चला, काही हरकत नाही. मी तुम्हाला माझं पिस्तूल देतो. तुम्ही माझं पिस्तूल ठेवून घ्या. हे घ्या. अरे पण तुझी पिस्तूल घेऊन मी काय करणार? अरे काय सर, माझं पिस्तूल तुमचं पिस्तूल एकच तर आहे. हो, मी तुमचा लाडका गोपी सिंग आहे सर. आणि काय मी तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत? हे घ्या. अरे यार, ही तर माझीच पिस्तूल आहे. वाटतंय की तूच हिला. सर, गोपी सिंग चोर नाहीये. एकतर मी तुमचं पिस्तूल तुम्हाला शोधून दिलं, आणि वर तुम्ही मलाच बोलताय सर. तुम्ही द्या ती पिस्तूल मला परत द्या, मी तिथेच ठेवून देतो. माझ्यावर आरोप करताय त्या तिकडे. अरे पण ही तुला मिळाली कुठे? अरे सर, तिथेच जिथे ही दुसऱ्या कोणाला मिळाली असती ना, तर तुमची नोकरी सुटली असती. सुप्रिंटेंडेंट साहेबांच्या टेबलावर विसरून गेला होता तुम्ही. आठवताय का? अरे यार, वाचलो आज तर. वाचला नाही सर, वाचवलं गोपी सिंगने तुम्हाला. चला आता बोला, थँक्यू बोला. बोला. थँक्यू गोपी, थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर, वेलकम. आता बघा सर, तुम्ही माझे मोठे ऑफिसर आहात. मी तुम्हाला त्रास दिला त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण मी हे अशासाठी केलं जेणेकरून तुम्ही पुन्हा ही चूक करू नये आणि आपली पिस्तूल कुठे विसरू नये. आता जरा विचार करा, जर रस्त्यात एखादा क्रांतिकारी भेटला असता आणि तुम्हाला जर टपकवलं असतं तर? अच्छा, हे सगळं सोड यार. हे सांग, त्या देशमित्राचा काही पत्ता लागलाय? सर, मासा गळाला लागणारच. बस त्याला कसं फसवायचं याची योजना बनवायची. जी गोपी सिंग खूप लवकर बनवेल. रणवीर पुन्हा पुन्हा पोलिसांचा रोष ओढवून आपला जीव धोक्यात घालतोय, आणि मला वाटलं तरी मी त्याला समजवायला जाऊ शकत नाही, कारण आई जाऊ देणार नाही. नशिबाने पण काय दिवस दाखवलेत मला. जो रणवीर बाबूजींना त्यांच्या मुलाप्रमाणे प्रिय होता, आज त्याच रणवीरचा आई इतका तिरस्कार करते. किती फरक आहे ना आई आणि बाबूजींच्या स्वभावामध्ये. बाबूजी, आज तुमची कमी तुमच्या मुलीला खूप जाणवते. इतकी वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला, पण असं वाटतं
जणू कालचीच गोष्ट. तुम्ही भाग्यवान अशासाठी आहात कारण देवाने तुम्हाला ज्ञानाचं वरदान दिलंय. तुम्ही पाहिलंच बाबूजी, तुम्हाला तुमच्या याच असाधारण योग्यतेमुळे नोकरी शोधण्याची गरजच नाही पडणार. अरे मी कुठे फसली. विचार केला शिकल्या सवरलेल्या गोल्ड मेडलिस्टशी लग्न होतंय, खूप कमवेल आणि मलाही सुखाने ठेवील. पण मला काय माहित या माणसाच्या डोक्यात दगडधोंडे भरलेत. अगं तू मला जरा मला समजावण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. साधारण वर्तमानपत्रात नोकरी पत्करली त्या आदर्शांसाठी. कधीतरी विचार केला 35 रुपये महिन्यात घर कसं चालेल ते? त्यावर आज तर तुम्ही हद्दच केली. 1 मिनिट, हे सगळं काय चालू आहे? बाबूजी, काय झालं तरी काय? आली महाराणी हिंडून. विमला, तुम्ही तर जरा गप्पच बसा. मोठा तीर मारून आले जे माझ्यावर डोळे वटारतायत. आई तू जरा शांत राहा ना, मी बाबूजींशी बोलतीये ना. खूप आलीस का बाबूजी बाबूजी करणारी? तुला माहितीये तुझ्या बाबूजींनी काय दिवे लावले ते? आई तू इतकी भडकतेस कशाला? एवढं असं झालं तरी काय? झालं हे आहे की तुझे लाडके बाबूजी नोकरी सोडून आलेत वर्तमानपत्राची. काय? हो, आता जे काही थोडेफार पैसे येत होते ना घरात, आतापासून ते पण नाही येणार. आता राहा उपाशी तुम्ही. हो बेटा, हे सगळं खरंय. असं झालं की ते वर्तमानपत्रवाले मला आर्टिकल लिहायला सांगत होते, ज्यात इंग्रज सरकारच्या नीतींचं समर्थन करायचं होतं आणि गांधीजींचा विरोध, जे माझ्या नियमांच्या विरुद्ध होतं. म्हणून मी नकार दिला. प्रकरण खूपच वाढलं आणि त्यांनी जबरदस्ती केली. मग मी काय करणार? म्हणूनच मला राजीनामा देणं भाग पडलं. बाळा, मला असं वाटतं की माझी जी तत्व आहेत ती तुम्हा दोघांवर अन्यायकारक ठरतायत. म्हणूनच तुझ्या आईचं रागवणं अगदी बरोबर वाटतं मला. बाबूजी, तुम्ही अगदी योग्य केलत. तुमच्या ह्याच आत्मसन्मान आणि इमानदारीला पाहून तुमची ही मुलगी तुम्हाला स्वतःचा पिताच नाही तर स्वतःचा आदर्श मानते. ते ठीक आहे बाळा, पण तुझ्या आईला या सगळ्या गोष्टी नाही समजत आणि मला वाटतं की तिची ही चिंता बरोबर पण आहे. अगं, घर चालवायला पैसे हे लागतातच आणि मी पुरेसे पैसे नाही देऊ शकत. बाबूजी, फक्त घर चालवणंच पुरुषाचं कर्तव्य नसतं. आणि बाबूजी, तुम्ही तर या घरचे प्रमुख आहात. तुमचा धर्म आहे तुम्ही घरच्या लोकांना योग्य मार्ग दाखवाल, त्यांच्यावर चांगले संस्कार कराल आणि तुम्ही हे उत्तरदायित्व खूप चांगलं निभावलं आहे बाबूजी. ह्या जगातला कोणताही पिता किंवा पती अशा प्रकारे आपले कर्तव्य नाही निभावू शकत जितकं तुम्ही केलंय. अरे वा, मला तर माहीतच नाही की माझी ही छोटीशी मुलगी इतकी मोठी आणि समजूतदार झाली. हा पण बाळा, मला असं वाटतं की तुझी आई तिच्या जागी अगदी बरोबर आहे. बघ बाळा, संस्कार आणि आदर्शांनी तर पोट नाही भरत ना. पोट भरण्यासाठी तर भाकरी लागते आणि भाकरी पैशाविना तर मिळत नाही ना. माहितीये बाबूजी, पण त्यात हरकतच काय? सध्या तर एवढंच होईल ना की पैसे नाहीत म्हणून घरात भाकऱ्या कमी बनतील, त्याचीही काही चिंता नाही. आपण 3 जण एकच भाकरी मिळून पण खाऊ शकतो. आणि बाबूजी, विश्वास ठेवा, त्या भाकरीची चव काही औरच असेल, कारण त्यात तुमच्या इमानदारी आणि स्वाभिमानाचा आस्वाद असेल. वाह वाह, काय बोललीस बेटा, खूपच छान. लोक देवाकडे मुलाकरता नवस करतात, पण जे भाग्यवान असतात त्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. पण माझं भाग्य तर त्या भाग्यवानांपेक्षाही जास्त भाग्यवान आहे. माहितीये का? कारण माझ्या घरी तुझ्यासारख्या मुलीने जन्म घेतला. बाबूजी, तुम्हाला माहितीये तुम्ही भाग्यवान का आहात? तुम्ही भाग्यवान अशासाठी आहात कारण देवाने तुम्हाला ज्ञानाचं वरदान दिलंय. तसं तर ज्ञानाचं वरदान बऱ्याच जणांना असतं, पण त्या जादू शब्दांना एकत्र माळेत गुंफून त्यांना सगळ्यांसमोर मांडण्याची क्षमता केवळ विलक्षण लोकांमध्येच असते. आणि बाबूजी, तुम्ही त्याच चमत्कारी लोकांपैकी आहात. बाबूजी,
ईश्वर जेव्हा एखाद्या सच्च्या माणसाची परीक्षा घेतो ना, तेव्हा त्याला बक्षीस पण सढळ हाताने देतो. तुम्ही पाहालच बाबूजी, तुम्हाला तुमच्या याच असाधारण योग्यतेमुळे नोकरी शोधण्याची गरजच नाही पडणार. ती संधी तुमच्याकडे स्वतः चालून येईल, हा माझा दृढ विश्वास आहे. मिस्टर जॉर्ज, यू नो दिस? आपला न्यूजपेपर द रायझिंग सन या कंट्रीच्या सर्वात टॉप न्यूजपेपर पैकी एक आहे. येस सर. बट मी आत्ताच इथे रिपोर्ट पाहत होतो. व्हेरी स्ट्रेंज. आपल्याला मिळणारा रेव्हेन्यू मागच्या 12 महिन्यापासनं वरचे वर घसरत चालला आहे. आय नो सर. इफ यू नो, देन तू या बाबतीत काय करतो आहेस? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? सर, मी याचा खूप शोध घेतलाय आणि माहित झालंय काय की माहित झालं? सर, बंगालचा खूप मोठा रीडर क्लास आहे जो आता आपला न्यूजपेपर नाही वाचत. ते लोक आजकाल आपल्या रायव्हल न्यूजपेपर इंडियन ग्लोरीच्या न्यूजपेपर विकत घेऊन वाचतात. रिअली? बट त्या न्यूजपेपर मध्ये अशी काय खासियत आहे जी आपल्या न्यूजपेपर मध्ये नाही? सर, त्या पेपर मध्ये गोल्डन थॉट्स नावाचा कॉलम सुरू झालाय. पब्लिक मध्ये तो खूप फेमस आहे. गोल्डन थॉट्स? असं काय आहे ते कॉलम मध्ये जो हिट झाला? सर, पॉलिटिकल सब्जेक्ट्स वर कमालीचे आर्टिकल्स येत आहेत. लोकांवर तर त्याची जादू झाली आहे. आम्हाला कळलं. मग आपल्याला पण त्याच्याशी मिळता जुळता कॉलम सुरू करायला हवा आणि मग त्या रीडर क्लासला पुन्हा एकदा कॅप्चर करूया. सर, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण रायटर तर चांगले हवेत ना, ज्यांना सगळं नॉलेज आहे. तुझ्या बोलण्यामध्ये दम आहे. अच्छा ऐक. यस सर. मी एका रायटरचं नाव ऐकलं आहे. लोक म्हणतात की त्याच्या लेखणीमध्ये जादू आहे. आम्हाला वाटतं की तू त्याच्याशी बोलावंस आणि त्याच्या लेखणीला आपल्या न्यूजपेपर साठी विकत घे. ऑलराइट सर, पण त्याचं नाव काय आहे? बाबूजी, चहा. हो बेटा, ठेव तिथे आणि तू बस जरा इथेच. हे बघ बाळा, ब्रिटिश सरकारचं सायमन कमिशन जे हिंदुस्थानींना फूस लावण्याची एकमात्र चाल आहे. समजतच नाही. जर हे लोक हिंदुस्थानी जनता आणि त्यांच्या प्रबंधन व्यवस्थेकरिता इतके चिंतित आहेत तर आपल्या कमिटीमध्ये एका हिंदुस्थानीला का नाही सामील केलं? कोण आहे? देवाशीष बॅनर्जींचं घर हेच आहे? हो, हेच घर आहे. आत तर या तुम्ही. नमस्कार. नमस्कार. मीच आहे तो गरीब देवाशीष बॅनर्जी. बोला. त्यांना सांगा मी विचार करून उत्तर दे. या तुम्ही. बाबूजी, काय झालं? कोणाचं पत्र आहे? पत्र नाही, बोलावणं आहे. एक प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्र आहे, द रायझिंग सन, त्यांच्याकडून. द रायझिंग सन? हे तर मोठं वर्तमानपत्र आहे. त्यांची इच्छा आहे की मी त्यांचा पेपर जॉईन करावा आणि त्यांच्यासाठी एक रेग्युलर कॉलम लिहावा. बाबूजी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही नकार का दिलात? हो तर, आणि ते तर पगारही चांगलाच देतील, हो ना? प्रश्न पैशांचा नाही विंगला. हे वर्तमानपत्र इंग्रजांच्या छत्रछायेत चालू आहे आणि मला विचार करावाच लागेल की मी माझ्या विचारांच्या शुद्धतेला कायम ठेवू शकेन की नाही. आपल्या देशाच्या जनतेला योग्य अयोग्य याचे ज्ञान देऊ शकेन. मला ह्या सगळ्या कसोट्यांवर पाहावं लागेल, तपासावं लागेल आणि मगच मी निर्णय घेईन. विचार करेन, पाहीन आणि त्यानंतरच निर्णय घेईन. अरे, उद्या संध्याकाळचं दूध कुठून आणायचं याचा निर्णय घ्या आधी. घरात अगदी थोडेसे पैसे वाचलेत. जर तुम्ही लवकर निर्णय नाही घेतला ना तर उद्या उपाशी मरावं लागेल. का सारखा बाबूजींना टोचून बोलत असतेस? बाबूजी बरोबर बोलतात.
इंग्रजांची चापलुसी करून कमावलेला पैसा भीक मागून आणलेला पैशाहून वाईट आहे. अगं पैसा पैसा असतो, मग तो इंग्रजांच्या भिकेतून मिळो नाहीतर आणखी कुठून. रणवीरच्या बाबांना पहा, इंग्रजांची चापलुसी करून करून कुठवर पोचलेत ते. जर तुमच्यात सुद्धा थोडीशी अक्कल असती ना, तर मी पण आज राधिका ताईंसारखी हजारात खेळली असती. अरे राधिका, ए राधिका, काय झालं? अगं मिठाई वगैरे आण. मिठाई? कशाला? मुलासाठी एखादं स्थळ पाहून आला का? नाही, असं समज की 1 वर्षापासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो ना, तो दिवस आलाय. म्हणजे? अगं विसरलीस तू? सरकारने जी पदं वाटली होती ना, त्यात राय साहब पासून राय बहादूर बनणार आहे मी आता. हो, अच्छा. हा बघ पेपर, सगळी लिस्ट छापली आहे. आदित्यनाथ, बनवारीलाल, नारायण दत्त, सोमेश्वर स्वामी. काय झालं? राधिका, ह्यात तर बरीच नावं छापली आहेत, पण राय बहादूरच्या लिस्ट मध्ये माझं नाव नाहीये. म्हणजे या धूर्त इंग्रजांनी तुम्हाला राय बहादूर नाही बनवलं? नाही, असं नाही होऊ शकत. इंग्रज लोक कधीच खोटं बोलत नाहीत, आणि मी पूर्ण वर्षभर कलेक्टर साहेबांची मन लावून सेवा केली आहे. त्यांनी मला स्वतः प्रॉमिस केलं होतं. हॅलो जॅक्सन साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साहेब उठले काय? उठले नाही? हा, यस यस यस, काल रात्री थोडं उशिरापर्यंत. हो हो. जॅक्सन साहेब, एक छोटीशी माहिती हवी होती, मेहरबानी करून तुम्ही सांगून टाका. नाही, ते गव्हर्नमेंटच्या तर्फे आज टायटल देण्यात आले होते ना, त्यात ते कदाचित चुकून वर्तमानपत्रात माझं नाव लिहिणं राहून गेलंय. मी बस हेच कन्फर्म करण्यासाठी. काय चुकून नाही सुटलं? माझ्या जागी बटूक नाथला राय बहादूर बनवलं. पण का जॅक्सन साहेब, माझी चूक तरी काय आहे? माझ्या मुलामुळे? कोण, रणवीर? काय केलं त्याने आता? पण तो तर काय झालं? त्या कालच्या पोट्ट्याला बटुकनाथला रायबहादूर बनवलं आणि मी रायसाहेबचा रायसाहेबच राहिलो. कलेक्टर साहेबांच्या शब्दाने उत्साहित होऊन मी वर्षभर, 1 वर्ष पूर्ण त्यांच्या सेवेत काहीच कमी नाही ठेवली. त्यांच्या गोऱ्या मेमला हजारो रुपयांचे उपहार या हातांनी घरी जाऊन जाऊन दिले. आणि जेव्हा माझ्या मेहनतीचं फळ देण्याची वेळ आली तर त्यांनी हे केलं माझ्यासोबत. आता तरी तुम्हाला कळलं ना की हे इंग्रज किती मतलबी असतात ते? रणवीर खरंच बोलतो. नाव घेऊ नकोस त्याचं. बदमाश इंग्रज नाही, तुझा लाडका रणवीर आहे, आणि तू जाणून बुजून त्याला बिघडवलंस. मी बिघडवलंय की तुमच्या कृत्यांमुळे? कधी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवलाय की कधी हा विचार केलाय की त्याला काय हवंय? मला ते सगळं नाही ऐकायचं. आज त्याच्यामुळे माझं होत असलेलं काम बिघडलंय. अरे 1000 वेळा सांगितलं इंग्रजांना नाराज करू नकोस, पण नाही. देशभक्तीचं भूत चढलं त्याच्या डोक्यावर. जणू हिंदुस्थानचा राजा तोच बनणार आहे, आणि हे सगळं तुझ्यामुळे. तू त्याला फूस लावली आहेस. मी फूस नाही लावलीये. मी त्याला फक्त आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवलाय. ओ शट अप. येऊ दे त्याला. मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन आणि सरेंडर करायला लावीन. माफी मागायला लावीन त्याला. जॅक्सन साहेबांनी सांगितलंय, जर त्याने माफी मागितली आणि वचन दिलं की यापुढे कोणतंच चुकीचं काम नाही करणार, तर त्याला माफ करतील आणि मला आणि तुम्हाला राय बहादूर बनवतील. म्हणजे संधी त्याला नाही, तुम्हा स्वतःला हवी येतं. राधिका,
आई, बाबूजी तुझ्यावर काय मोरडत असतात, तू त्यांना काही बोलत का नाहीस? इतका राग बरा नव्हे रे, ते तुझे बाबूजी आहेत ना. ही कुठली पद्धत आहे त्यांची बोलण्याची? ही माझ्या आणि त्यांच्या मधली बाब आहे, मी बघेन ते. तू मला नेहमीच असं बोलून गप्प बसायला लावतेस. रणवीर, भलेही तुझ्या त्यांच्या विचारांमध्ये फरक असेल, पण हे नको विसरूस की ते तुझे बाबूजी आहेत. त्यांचा आदर करणं तुझा धर्मही आहे आणि संस्कारही. आपण एक पत्रिका सुरू केली तर, जी नाकी आपल्या उत्पन्नाचं साधन बनेल, उलट तिच्या माध्यमातून आपण योग्य बातम्या आणि आपला दृष्टिकोन जनतेपर्यंत पोहोचवू. राजेश्वरी बाळा. अरे बाबूजी, द्या, आणा. तुम्ही खूप थकला असाल, बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. बाबूजी, हे पाणी घ्या. तुझी आई कुठे आहे? ते आई सरोजनी काकीच्या घरी गेली आहे, त्यांच्याकडे हवन आहे ना. माझी ती. बरं झालं आई घरी नाहीये, नाहीतर ही खबर ऐकून आईने घर डोक्यावर घेतलं असतं. कोणती खबर ऐकून? हीच की तुम्ही द रायझिंग सन वर्तमानपत्राच्या नोकरीला नकार दिलात ते. हे तुला कोणी सांगितलं? कदाचित तुम्हालाही माहित नाही, पण मला तुम्हाला काहीच विचारायची गरज नाही भासत. मी तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखते की तुमचा चेहरा पाहताच मला सगळं काही समजतं. आता प्रश्न हा आहे की घराचा खर्च कसा चालवायचा? बाबूजी, माझ्या डोक्यात एक युक्ती आली आहे. काय? बाबूजी, आपण एक पत्रिका सुरू केली तर, जी नाकी आपल्या उत्पन्नाचं साधन बनेल, उलट तिच्या माध्यमातून आपण योग्य बातम्या आणि आपला दृष्टिकोन जनतेपर्यंत पोहोचवू. हो, खरंच तुझा विचार तर खूपच चांगला आहे, पण बाळा त्यासाठी पैसे हवेत, जे आपल्याकडे नाही आहेत. बाबूजी, पैसे आहेत ना? आहेत? कुठे आहेत? कोणाकडे आहेत? मी आत्ता घेऊन येते. बाळा, हे पैसे तर तुझ्या आईने तुझ्यासाठी. हो बाबूजी, हे तेच पैसे आहेत जे आईने एक एक करून जमा केले होते माझ्या लग्नासाठी. पण बाबूजी, सध्या तरी आपण वर्तमानपत्र सुरू करणं खूप गरजेचं आहे. नाही बाळा, असं नाही होऊ शकत. तुला नाही माहित, तुझ्या आईने हे पैसे पै पै करून तुझ्या लग्नासाठी जमा केलेत, जेणेकरून तुझं चांगल्या मुलाशी लग्न करून तुला तुझ्या घरी पाठवू शकेल. बाबूजी, माझं सगळं काही तुम्हीच आहात आणि मला लग्न वगैरे नाही करायचं. तुम्ही हट्ट नका करू. सध्या तरी आपण ह्या पैशांनी पत्र सुरू करू शकतो. बाबूजी, सगळे मिळून 395 रुपये आहेत. पण बाळा, एवढ्याशाने काम सुरू नाही होणार, कारण 800 रुपयांची तर प्रिंटिंग मशीन येईल, त्यानंतर कागद, आणखी काही वरचे खर्च, ते पण 300-400 मिळून कमीत कमी काम सुरू करण्यासाठी आपल्याकडे 1200 रुपये असणं खूप गरजेचं आहे. ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. आधी या पैशांनी आपण कागद आणि टाईप खरेदी करायचं, आणि मग लखन काकाच्या इथून प्रिंटिंग करून घेऊ, आणि मग जेव्हा आपलं उत्पन्न सुरू होईल तेव्हा त्या पैशाने एक मशीन खरेदी करू. हो, हे ठीक आहे बाळा. तू एक काम कर,
रणवीर, कुठे चाललास बाळा? आई मी थोड्या वेळात जाऊन येतो. बरं ठीक आहे, पण लवकर ये, नाही तर तुझे बाबूजी परत रागावतील. अच्छा, मग तर आणखी उशीर येईन. रणवीर. ठीक आहे आई, लवकर येईन. फक्त अशासाठी की तू सांगतेस. येतो. अच्छा ऐक, हा, राजेश्वरीला भेटलास तू? नाहीतर का? 3-4 दिवस झाले ती इथे आलीच नाही. पूर्वी तर मला रोज भेटायला यायची. अच्छा, माहिती नाही. तू घरी असतोसच कुठे म्हणा. अच्छा ऐक, जर बाहेर जातोच आहेस तर तिच्या घरी जाऊन ये. बघ आजारी बिजारी तर पडली नाही ना. आई तू राजेश्वरीची फिकीर करतेस? अगं ती चेटकीण आहे, ती स्वतः नाही आजारी पडू शकत, दुसऱ्यांना आजारी पाडेल. रणवीर, हे चुकीचं आहे. तू नेहमीच तिच्याबद्दल उलटसुलट बोलत असतोस आणि ती बिचारी नेहमी तुझी काळजी करत असते. तिचं किती स्नेह आहे तुझ्यावर. असे लोक जे मनाचं नातं जोडतात ते खूप अनमोल असतात बाळा. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. माहिती आहे आई, आणि खरं तर मी तिच्याच घरी जातोय. तिला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. कसली आनंदाची बातमी? मला नाही सांगणार. मी नंतर सांगेन ना तुला. अशी कोणती गोष्ट आहे जी आता नाही सांगू शकत? अगं माझी लाडकी आई, तू तर मागेच लागतेस. मी सांगितलं ना की नंतर सांगेन. ठीक आहे, मी आता जातोय. अगं सांगितलं ना नंतर सांगेन. काय चाललंय रणवीर? तू काय काय तू मला मारलेस का? असंच, मी खूप आनंदात आहे म्हणून. अच्छा, हा, मग आनंद दाखवण्याचा हा कुठला प्रकार आहे? पुढच्या वेळेपासून मी पण असंच करणार. कर ग बस. हसताना तू खूप छान दिसतोस. नेहमी असाच खुश राहत जा. अच्छा, बघ हा, बघितलंस ना जेव्हा मी खुश होतो तेव्हा काय करतो. काही हरकत नाही, तुझ्यासाठी तर मी काही करू शकते. ते तर मला माहिती आहे. रणवीर, तुझी एक टपली तर काय, माझा जीव घेण्याने सुद्धा जर तुला आनंद मिळत असेल तर मी लगेच देईन. कारण राजेश्वरीचं प्रेम आणि प्राण दोन्ही तूच आहेस. राजेश्वरी माझ्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक सुखात माझी साथ देते. आज विजयाबद्दल तिला सांगूनच टाकतो. खुश होईल ऐकून, पण नाराज सुद्धा होईल की इतकी चांगली गोष्ट मी तिला इतक्या उशिरा सांगितली. काय विचार करून हसतोयस? मला तुझ्या मनातलं नाही सांगणार? आज तेच तर सांगायला आलोय. मग बोल ना. मला माहिती आहे राजेश्वरी, जितकं चांगलं तू मला समजून घेतेस ना तितकं कोणी नाही समजत. म्हणून आज मी तुला ती गोष्ट सांगायला आलोय जी मी आधी कोणालाच नाही सांगितली. असं वाटतंय की आज तो दिवस आलाच आहे जेव्हा रणवीर आपल्या प्रेमाची कबुली माझ्या समोर देईल आणि आमची ही मैत्री प्रेमात बदलेल. रणवीर, बोल ना, काय सांगायचंय? बोलून टाकू? हा, बोल ना. पण तू वचन दे की तू नाराज नाही होणार. दिलं, नाराज नाही होणार. पक्क वचन? पक्क वचन. राजेश्वरी, मला तुला काय रणवीर? बोल ना. रणवीर, बोल. मी प्रेमात पडलोय. आणि माहितीये ती मुलगी कोण आहे? राजेश्वरी. राजेश्वरी, ते पैसे कुठे जे मी गुल्लक मध्ये ठेवले होते? ते आई, मी तो गुल्लक तोडला. तोडलास? अगं पण का? तू बरी आहेस ना? माहितीये कशासाठी होते ते? माहिती आई, पण मी काय करू, गरजच तशी होती. गरजच तशी होती? अगं अशी काय गरज पडली जी तुझ्या लग्नावर मोठी होती? तुला माहितीये ते पैसे मी कशा तऱ्हेने जमवले होते? आणि केलंच तरी काय तुझ्या पैशांचं? इतके सगळे पैसे
कमीत कमी 250-300 तर असतीलच. आई जास्त होते, संपूर्ण 395 रुपये आणि 12 आणे. अरे देवा, इतके पैसे जमा झाले होते, मला तर माहितच नव्हतं. चल जाऊ दे. आण, कुठे आहेत ते पैसे? आई ते खर्च झाले. मी माझ्या अनेक पत्रकार आणि साहित्यकार मित्रांना आमंत्रित केलंय. ते माझ्या वर्तमानपत्रासाठी लेखही लिहितील आणि त्यासाठी खबर मिळवण्याचं काम करायलाही सहर्ष तयार आहे. यात तुम्ही मलाही सामील करा. आता 27 रुपये वाचलेत, ते फळीवर ठेवलेत, ते घे. तू इतक्या सगळ्या पैशांचं केलंस तरी काय? आई खर्च नाही केले, निवेश केलेत रोजगारासाठी. कसला रोजगार? आणि कोण करणार? आई बाबूजी. तुझे बाबूजी रोजगार करणार? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? त्यांना त्याची अक्कल तरी आहे का? आई बाबूजी खूप हुशार आहेत, फक्त ते इमानदार आहेत म्हणून चुकीच्या जागी आपल्या बुद्धीचा वापर नाही करत. आणि आई बाबूजी तर पैसे घेतच नव्हते, पण मीच हट्ट केला. आणि आई त्यांची पत्नी या नात्याने तू त्यांना सहयोग केला पाहिजेस. हे बघ बेटा, मी काय तुझ्या बाबूजींची दुश्मन नाहीये, पण त्यांना रोजगार येतो कुठे जे ते करतील? भीती वाटते असं न हो की घरची सगळी पुंजी पण बुडेल आणि आपण एकदम. आई तू निश्चिंत राहा, असं काही नाही होणार. बाबूजी तेच काम करणार जे त्यांना चांगल्या प्रकारे येतं, आणि ह्या संपूर्ण कलकत्त्यामध्ये सगळ्यात चांगलं. मी आणि बाबूजी वर्तमानपत्र सुरू करणार. आता काहीच गरज नाहीये दुसऱ्यांकडे जाऊन पगार मागण्याची. आणि तू बघशीलच, जेव्हा आपलं वर्तमानपत्र चालू लागेल तेव्हा आपल्या घरी पण पैसे येतील आणि मग तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आई मी बरोबर केलं ना? चूक तर नाही केली ना? पण राजेश्वरी, मी तुझ्यावर खरंच खूप नाराज आहे. इतकं सगळं घडलं आणि तू मला एकदाही नाही सांगितलंस. अगं मला सांगायचं होतं ना, हे गुल्लत तोडायची काय गरज होती? मी मदत केली असती. एका क्षणात तू मला परक केलंस राजेश्वरी. तू माझ्यासाठी अजिबात परका नाहीयेस रणवीर. मी तुझ्याशी नातं जोडलंय, तुझ्या बाबूजींच्या पैशाशी नाही. ते ठीक आहे, पण रणवीर, माझ्यासाठी माझ्या बाबूजींचे आदर्श महत्वाचे आहेत. आणि वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी कोणाकडूनही आर्थिक मदत घेऊन मला त्यांचा आत्मसन्मान दुखवायचा नव्हता. मग भलेही तू असलास तरी. अगदी बरोबर बोललीस बघ तू बेटा. द्या इकडे. अरे कसा आहेस रणवीर मित्रा? एकदम ठीक. अरे सुखी राहा, सुखी राहा. बाबूजी, मी वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ तयार केलंय, जरा बघा ना. दाखव. माझ्या लाडक्या मुलीने काय लिहिलंय बघूया. स्वाधीन भारत. बाबूजी, नाव कसं वाटलं? वा बेटा, इतकं सटीक आणि चांगलं नाव आजपर्यंत माझ्याही डोक्यात नाही आलं. आणि मी ह्याच्यासाठी खूप मॅटर्स लिहून ठेवले. बस आता त्यांना कंपोज करूया आणि लवकरात लवकर काली मातेची पूजा करून वर्तमानपत्राचा शुभारंभ पण करू. पण बाबूजी, इतक्या लवकर? पुढच्या अंकाचे लेख पण आपल्याला लगेच लागतील ना? ते कसं होणार बाबूजी? बाळा, तू याची चिंता नको करूस. मी माझ्या अनेक पत्रकार आणि साहित्यकार मित्रांना आमंत्रित केलंय. ते माझ्या वर्तमानपत्रासाठी लेखही लिहितील आणि त्यासाठी खबर मिळवण्याचं काम करायलाही सहर्ष तयार आहे. वा, खूपच छान. काका, यात तुम्ही मलाही सामील करा. आता पहा ना, वर्तमानपत्राचं नाव आहे स्वाधीन भारत, हो ना? आणि हेच तर माझं स्वप्न आहे की भारत स्वाधीन बनावा. तर मग याच्याशी जोडण्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट काय असू शकते? पण बेटा रणवीर, हे बघा बघा बघा, तुम्ही नाही म्हणू नका. तुमची मर्जी असेल ते काम मला द्या. मी बिलकुल तयार आहे. त्याचं काय ना बाळा, तुझा जो बाप आहे ना, तो माझा लहानपणीचा मित्र आहे. पण आम्हा दोघांचे विचार खूप वेगळे. कुठे असं ना हो की ह्यामुळे तुमच्या घरात भांडण तंटे सुरू व्हावे. तुम्ही त्याची चिंता नका करू. बाबूजींशी तर माझं भांडण कायम होत असतं. आता तर त्याची सवयच झाली आहे. मग अजून एकदा होऊन जाऊ दे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे बेटा की तू इतक्या बड्या बापाचा मुलगा आहेस, तर मी तुझं पारिश्रमिक वेतन कुठून देऊ? हे तुम्ही हे बघा, हे आहे माझं पारिश्रमिक. अरे बस, काकींच्या हातचा मस्त चहा मिळाला तर अजून काय पाहिजे? डिस्गस्टिंग. राधिका, राधिका. काय हो?
काय झालं? हा रद्दी पेपर कोणी आणला घरात? ते तर मला नाही माहित, पण ह्यात असं लिहिलंय काय जे वाचून तुम्हाला इतका राग आला? राग राग करू नाही तर काय करू? बघ किती वाह्यात बातम्या छापल्यात यात. असं वाटतंय जणू काही कोणाचं व्यक्तिगत शत्रुत्व आहे आमच्या इंग्रज सरकारशी. हे बघ काय लिहिलंय. बंगालच्या ज्यूट मिलच्या मजुरांचा संप खरं तर तो सरकारच्या चुकीच्या नीतीचा परिणाम आहे. अशी व्यवस्था ज्याने आर्थिक व्यवस्था पण डळमळेल आणि मजुरांचा हक्क पण मारला जाईल. आणि बघ पुढे काय लिहिलंय. मजूर जर आपल्या हक्कांसाठी धरणं धरतात ते बरोबरच आहे, कारण हक्कांसाठी लढणं प्रत्येक मजुराचा हक्क आहे. बुलशिट. मग त्यात एवढं नाराज होण्यासारखं काय? बरोबरच तर आहे. आपल्या मेहनतीची कमाई मिळवणं हा प्रत्येक कामगाराचा हक्क आहे आणि योग्य वेळेवर. राधिका, तू माझी प्रत्येक गोष्ट खोडत असतेस. एक तर ह्यात वाटेल ते छापलंय आणि वर तू त्यांचीच बाजू घेतेस. अहो मी तर स्वतःच मत सांगितलं. हो का? हॅलो. हा हा, मी तयारच होत होतो. हो, मी 10 मिनिटात पोहोचतो. हो. तुम्हाला लोक शब्दांचा जादूगार म्हणतात आणि तुमच्याकडेच शब्द नाहीत तर खरोखर यात दम आहे. कसं आहे काका की या प्रशंसेचा हक्क माझा नाही, कोणा दुसऱ्याचाच आहे. हे विजयाने लिहिलंय. बाबूजी, बाबूजी, एक खूप चांगली खबर आहे. काय बाळा? बाबूजी, आपल्या वर्तमानपत्राला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय आणि लोक ह्याच्या विचारांशी सहमत होऊन तुमची खूप प्रशंसा करतायत. पाहिलंस बाळा, तुझी मेहनत फळाला आली. नाही बाबूजी, आपल्या दोघांची मेहनत. आणि आपल्या हॉकर्सने पण खूप चांगलं काम केलंय. पहिल्याच दिवशी सगळ्या प्रती विकल्या गेल्या. बाळा, त्या हॉकर्सना त्यांचं पारिश्रमिक दिलंस ना? हो बाबूजी, सगळ्यांना दिलंय. आणि सगळ्यांना दिल्यानंतर हे बाकीचे 55 रुपये 8 आणे राहिलेत. बाळा, हे सगळे पैसे तू तुझ्याजवळ ठेव आणि या सगळ्यांचा हिशोब लिहित जा, ठीक आहे? आता आपण पुढच्या अंकापासूनच याचं सर्क्युलेशन दुप्पट वाढवूया आणि मला वाटतं की तेही विकलं जाईल. नक्कीच, बिलकुल. कमिशनर सरच्या ऑफिस मध्ये एक सेक्रेटरी आला आहे. आला नाही हुजूर, आली आहे. जेनी अँडरसन. ती पण एकदम सुंदर फटाकडी आहे हुजूर. This bloody newspaper. Arrest him. पण माझा गुन्हा काय? कारण की तू ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एनिमी आहे आणि तू हा न्यूजपेपर प्रिंट करून पब्लिकला आमच्या विरोधात भडकावतो आहेस. Arrest him. पण माझा गुन्हा काय?